वेलकम ऑल फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मराठी न्याय आदेश शासनवाणी मराठीतून बोलते सारी. राज्य चालवणारी ताकद ही मराठी राज्यभाषा भारी. मराठी राज्यभाषा भारी. सिंहासनावर शब्द बसले ते मराठीचेच होते. राजकारण नव्हे संस्कार, भाषेतून राज्य घडते. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये माझ्या मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि मराठी माणसांना मनापासून माझ्याकडून नमस्कार. मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप आनंदाचा, शब्दांचा उत्सव आहे. आजचा दिवस ओळखीचा अभिमान आहे. आजचा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन आणि 27 फेब्रुवारी सर्वांना, ज्या दिवशी आपल्या शब्दांना धार मिळाली, विचारांना दिशा मिळाली आणि मराठीला एक महान कवी लाभला, ते म्हणजेच कवी कुसुमाग्रज आणि त्यांचा आज जन्मदिवस 27 फेब्रुवारी. शब्द माझे रक्तातले, भाषा माझी श्वासातली. मराठी ही फक्त बोली नाही, ती माझ्या अस्मितेची. मित्रांनो, मराठी ही फक्त बोलण्याची भाषा नाही, ती आईच्या आपल्या अंगाईतून मनात उतरते, आजीच्या गोष्टीतून संस्कार देते आणि शिक्षकांच्या शब्दातून भविष्य घडवते. मराठी म्हणजे आईची माया, वडिलांचा आधार आणि गुरूंचे मार्गदर्शन. आपण इंग्रजी शिकतो, शान आहे, हिंदी बोलतो, हे पण योग्य आहे, पण मराठी विसरलो तर आपली ओळख हरवते, नाही का? भाषा बदला जग बदलेल, पण भाषा सोडली तर स्वतःच हरवेल. मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा म्हणजे वि. वा. शिरवाडकरांचा, ज्यांनी मराठी कवितेला बंडखोरी दिली, नाटकाला आत्मा दिला आणि मराठी माणसाला आवाज दिला. त्यांचे शब्द फक्त सुंदर नव्हते, ते सत्य बोलणारे होते, ते अन्यायाला प्रश्न विचारणारे होते. असे कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नाही, तर मित्रांनो, ते लढूनच मिळवावं लागतं, असं कवी कुसुमाग्रज म्हणत. आणि आपल्याला आजही हे शब्द तरुणांसाठी खरंच प्रेरणादायी आहेत. मित्रांनो, आजचा तरुण आणि मराठी प्रश्न. आजचा तरुण म्हणतो, मराठी बोलली तर मागास वाटतो. पण सत्य काय आहे? जगातील मोठमोठे लोक आपल्या मातृभाषेत विचार करून पुढे गेले, हे खोटं नाही. जपानीत विचार करतो, जर्मनमध्ये शिकतो, फ्रेंचचा अभिमान बाळगतो, पण मराठी माणसानेच का लाजावे? खरं आहे ना मित्रांनो? आपली भाषा, आपली मातृभाषा, आपण आपल्या भाषेचा आदर केला पाहिजे आणि आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असावा. मराठी बोलणं म्हणजे स्वतःला कमकुवतपणा नाही, तर मराठी लिहिणं वाचणं म्हणजे जुनाटपणा नाही, मराठी वाचणं म्हणजे मागासलेपणा नाही, तर मराठी ही मजबूत माणसं घडवणारी भाषा आहे, हे समजून घेणे तितकंच खरं आहे. आणि हे जेव्हा आपल्या मराठी माणसांना कळेल, तेव्हाच खरं आपल्या भाषेचा एक आदरभाव राहील. तरुणांसाठी इंग्रजीची पायरी चढ, पण मराठीची माती विसरू नकोस. मित्रांनो, इंग्रजीची पायरी चढ, पण मराठीची माती विसरू नकोस. उंच उड, जग जिंक, पण आपल्या मुळांवर पाय ठेव. म्हणजे आजच्या तरुणांसाठी कवी कुसुमाग्रज म्हणतात की मराठी मातीला विसरू नकोस, उंच उडायला शिक, परंतु आपले जे मूळ आहेत ते आपले पाय मराठी भाषेतून अनेक साहित्य उपलब्ध म्हणजे आपल्या मराठीला आणि विसरू नको. मराठी साहित्य म्हणजे समाज घडवणारी एक मोठी शक्ती आहे आणि ते आपण त्या शक्तीचा वापर केला तर नक्कीच आपली मातृभाषा सर्व भाषा
श्रेष्ठ आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, फुले शाहू आंबेडकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर या सगळ्यांसाठी मराठी शब्दातून समाज बदलला, माणूस घडवला. मराठी साहित्याने अंधश्रद्धेला प्रश्न विचारले, स्त्रीला आवाज दिला, शोषितांना ताकद दिली. ही भाषा फक्त सुंदर नाही तर ती सशक्त आहे, तंदुरुस्त आहे. म्हणून आपली मराठीचा अभिमान असावा. आणि मराठी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना फक्त आपण भाषण करायचं आणि थांबायचं, तर असं न करता आपण ठरवूया, घरी मराठीत बोलू, मुलांना मराठीत गोष्टी सांगू, मराठी पुस्तके वाचू, सोशल मीडियावर मराठी वापरू, मराठीचा अभिमान बाळगू. कारण भाषा जिवंत राहते ती फक्त वापरामुळे. आणि माझ्याकडून मी एक संदेश देऊ इच्छितो गाण्यातून. जाग 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 तरुणा, लाज संस्कृतीची तूच राखना. तर बघा मित्रांनो, तरुण मित्रांनो, आजच जागे व्हा. आपली संस्कृती आहे, आपली भाषा. मग आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीची लाज राखायची असेल तर आजच्या तरुण मित्रांनो जागृत व्हा. आपल्या भाषेला, मराठी भाषेला विसरू नका आणि आदराचं स्थान द्या. मित्रांनो, मराठी ही फक्त भूतकाळ नाही, ती वर्तमान आहे आणि भविष्यासाठीची ती ताकद आहे. आपण जर मराठी जपली तर मराठी आपल्याला नक्कीच ओळख देईल. जाता जाता मी एक शेवटची चारोळी बोलते. शब्द बदलतील, शब्द बदलतील, काळ बदलेल, शब्द बदलतील, काळ बदलेल, जगही पुढे जाईल, जगही पुढे जाईल, पण मराठी जपणारा माणूस कधीच मागे राहणार नाही, कधीच मागे राहणार नाही. मराठी भाषा जिंदाबाद, मराठी माणूस जिंदाबाद. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. अमर राहो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा या चॅनलवर पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही मराठी भाषेचा नक्कीच विचार करा आणि आपल्या मराठीचा गौरव करा. धन्यवाद.